माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एका बहिणीने तिच्या भावाविरुद्ध कोर्टात सरसनिरस मानाने वाटप होऊन मिळणेबाबत आणि भावाने जे खरेदी दस्त केलेले आहे ते रद्द होऊन मिळावे अशा मागणीचा दावा दाखल केला. कोर्टात दावा दाखल केल्यानंतर वादीची ही जबाबदारी असते की त्याने त्याचा दावा सिद्ध करायचा असतो. इथे बहिणीने दावा दाखल केल्यानंतर बहिणीची ही जबाबदारी येते की तिने दावा तिचा योग्य आहे, बरोबर आहे हे सिद्ध करायचं आहे. आता त्यामध्ये मेहरबान कोर्ट दावा दाखल केल्यानंतर काही मुद्दे काढतात. आता त्या मुद्द्यांच्या आधारेच आपल्याला समजणार आहे की जेव्हा वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकली जाते त्यावेळेस बहिणींची सही का आवश्यक असते आणि बहिणींची परवानगी का घ्यावी लागते. उदाहरणार्थ जेव्हा कोर्टाने असा मुद्दा काढला जो इथे मी देत आहे, डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट द सूट प्रॉपर्टी द एन्स्टल अँड जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी ऑफ देमसेल्फ अँड द डिफेंडंट नंबर 1. म्हणजेच वादी हे सिद्ध करतो का की जी ही प्रॉपर्टी आहे, जी वाद मिळकत आहे ती एकत्र कुटुंबाची वडिलोपार्जित मिळकत आहे. आणि ह्या डिफेंडंट नंबर 1 दिला आहे. म्हणजे डिफेंडंट नंबर 1 म्हणजेच वादीचा बहिणीचा तो भाऊ. यात वादी ही बहीण आहे आणि प्रतिवादी हा भाऊ आहे आणि दुसरा एक जो प्रतिवादी आहे त्यात तो खरेदीदार आहे, ज्याच्या विरुद्ध बहिणीने दाद मागितली आहे की जे खरेदी दस्त केलेला आहे तो रद्द व्हावा, कारण भावाने बहिणीच्या परस्पर परवानगी न घेता त्यातली काही प्रॉपर्टी ही विकलेली असते. आणि आता बहीण मेहरबान कोर्टात सरसनिरस मानाने वाटणी होऊन मिळणेबाबत मागणी करत असतानाच जो खरेदी दस्त झालेला आहे तोही रद्द करून मागत असते. आता अशा वेळी महत्त्वाचा मुद्दा हाच असतो की बहिणीने हे सिद्ध करायचं आहे की ही जी प्रॉपर्टी आहे ती एकत्र कुटुंबाची वडिलोपार्जित मिळकत आहे. जर काही भावाची स्वतःची खरेदीची मिळकत असती तर बहिणीचा तिथे वाटणी मागण्याचा अधिकारच राहिला नसता. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट दे हॅव शेअर इन द सूट प्रॉपर्टी, इफ यस व्हॉट शेअर. म्हणजे वादी म्हणजेच ती बहीण हे सिद्ध करते का की तिचा त्या वाद मिळकतीमध्ये हिस्सा आहे, आणि जर का हिस्सा असेल तर तो कसा असेल, काय असेल. म्हणजेच जेव्हा बहीण दावा दाखल करते त्यावेळेस तिने हे सिद्ध करायचं, हे सुद्धा सिद्ध करायचं असतं की त्या वाद मिळकतीत माझा सुद्धा हिस्सा निघत आहे, म्हणजेच मला माझा हिस्सा मिळालेला नाही असं ती बहीण कोर्टात तिला ते सिद्ध करावं लागतं. तिसरा मुद्दा काय आहे, डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट द सूट प्रॉपर्टी इज नॉट येट पार्टिशन बाय मेट्स अँड बाउंड्स. म्हणजे वादी हे सिद्ध करतो का की यापूर्वी सरसनिरस मिट्स अँड बाउंड्स म्हणजे चतुर्सीमापूर्वक सरसनिरस मानाने पूर्वी वाटप झालेले आहे का. म्हणजे जर का पूर्वी वाटप झालं असेल त्यांच्यामध्ये तर ती फेरवाटपाचा दावा दाखल करू शकत नाही, कारण जर का तिला तिचा हिस्सा पूर्वीच मिळाला असेल तर ती पुन्हा डबल तिचा हिस्सा मागू शकत नाही. पण जर का पूर्वीच सरसनिरस मानाने वाटप झालेले नाही तर मग हे तिला पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं की बाबा यापूर्वी आमचं वाटप झालेलं नाही, त्यामुळे मेहरबान कोर्टाने सरसनिरस मानाने आम्हाला वाटणी करून द्यावी. चौथा मुद्दा असा आहे, डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट द सेल डीड डेटेड 2000 एक्झिक्युटेड बाय इज इलिगल, व्हॉइड ॲब इनिटिओ अँड नॉट बाइंडिंग अपॉन देम. आता जेव्हा बहिणीने भावाविरुद्ध दावा केला त्याबरोबर तिने खरेदीदारालाही प्रतिवादी केलेला आहे, कारण तिने भावाने जे खरेदी दस्त केलेलं आहे ते सुद्धा ती रद्द करून मागत आहे. आता ह्यामध्ये हा मुद्दा काय सांगतोय की बहीण म्हणजे वादी हे सिद्ध करते का की जे 2000 साली जो खरेदी दस्त झालेला आहे तो मुळातच
पहिल्यापासूनच बेकायदेशीर आहे आणि तिच्यावर बंधनकारक नाही. आता ज्या वेळेस हा खरेदीदस्त झाला असेल आणि हा खरेदीदस्त होत असताना तिला त्याची कुठलीही माहिती नव्हती, तिची कुठलीही परवानगी घेतली नाही, तिची कुठलीही सहमती घेतली नाही आणि तिच्या अपरोक्ष हा दस्त झालेला आहे, मग ती हे म्हणू शकते की माझा हिस्सा डावलून हा दस्त केलेला आहे, त्यामुळे हा दस्त बेकायदेशीर आहे. परंतु असं काही वेळेला होतं की ज्या वेळेस अशाच एका प्रकरणात असंच एक घडलेलं, ज्याच्यामध्ये जो खरेदी दस्त भावाने केलेला होता त्याच्यावर बहिणीचीही साक्षीदार म्हणून सही होती. त्यामुळे तिथेच ती मागणी फेटाळली गेली, कारण तिने साक्षीदार म्हणून त्या दस्तावर सही केली आणि परत ती काही दिवसांनी म्हणायला लागली की हा जो दस्त आहे तो मला मान्य नाही. पण तसं होत नाही. एकदा जर का तुम्ही रजिस्टर कार्यालयात जाऊन दस्त केला आहे आणि त्या दस्ताला तुम्ही परवानगी पण दिले, त्या दस्तावर साक्षीदार म्हणून सही पण केले, तर पुन्हा त्याच्यावर तुम्ही असा डिफेन्स घेऊ शकत नाही की तो दस्त मला मान्य नाही. त्यामुळे कोर्टात हा मुद्दा बहिणीला साबित करावा लागतो की जो हा दस्त आहे तो खरंच बेकायदेशीर आहे का, तिच्यावर बंधनकारक नाही का, हे ती सिद्ध करू शकते का. आता 5वा मुद्दा आहे, डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट द लोन ऑफ ₹5 lakh obtained by the defendant number 2 is illegal and obtained by the defendant number 2 is illegal and not binding upon them. आता ह्यामध्ये जे वाद मिळकत असते त्याच्यावर 5 लाखाचं प्रतिवादीने कर्ज घेतलेलं असतं, जो त्या प्रॉपर्टीचा सहहिस्सेदार असतो. मग आता बहीण हे सिद्ध करते का. तिचं म्हणणं आहे ना की जे आता प्रॉपर्टीवर ते कर्ज केलेलं आहे ते कर्ज माझ्यावर बंधनकारक नाही, हे ती जर का म्हणत असेल तर तिने ते सिद्ध पण केलं पाहिजे की जे 5 लाखाचं कर्ज आहे जे त्या प्रतिवादीने घेतलेलं आहे, तिच्या सहहिस्सेदाराने घेतलेलं आहे, ते तिच्यावर बंधनकारक नाही. नाहीतर काही वेळेला काय होतं, सगळे सहहिस्सेदार म्हणजे बहिणी सकट मिळून मिसळून कर्ज घेतात आणि ते कर्ज आपापसात वाटून घेतात आणि पुन्हा काही दिवसांनी बहीण अशी म्हणू शकत नाही पैसे घेतल्यानंतर की नाही ते कर्ज आहे ते माझ्यावर बंधनकारक नाही, मी काही ह्या कर्जामध्ये सामील नाही आणि हे जे कर्ज आहे ते माझ्यावर बाइंडिंग नाही, असं ती म्हणू शकत नाही. मग तिने हे सिद्ध करायचं आहे की जे कर्ज पण काढलेलं आहे 5 लाखाचं भावाने प्रतिवादीने ते बेकायदेशीर आहे आणि ते माझ्यावर बंधनकारक नाही, हे बहिणीने सिद्ध करायचं आहे. 6वा मुद्दा आहे, इन द सूट बॅड फॉर नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज. म्हणजेच वादी बहीण जेव्हा दावा दाखल करते वाटणीचा त्यावेळेस तिने प्रॉपर्टी कार्डवर 7/12वर जेवढ्या लोकांची नावं असतील त्या प्रत्येकाला पक्षकार करणे जरुरीचे असते, नाहीतर तो दावा पुढे निष्फळ ठरतो. कारण जर का दाव्यामध्ये प्रॉपर्टी कार्डवर 7/12वर जेवढे काही लोक असतील त्यांना समाविष्ट नाही केलं तर भविष्यात पुन्हा त्यातला एखादा जो सहहिस्सेदार असेल तो उठून बसेल आणि म्हणेल की मला ह्यामध्ये पार्टी केलंच नव्हतं, त्यामुळे चला पुन्हा हा दावा रिओपन झाला पाहिजे किंवा पुन्हा तो नव्याने वाटपाचा दावा दाखल करू शकतो. त्यामुळे ज्या वादीने पूर्वी दावा दाखल केला असेल त्यालाच मनस्ताप होतो. त्यामुळे बरेच जण असे म्हणतात की आमची त्यांच्या विरुद्ध काही मागणी नाही, आम्हाला त्यांच्या विरुद्ध काही मागायचं नाही, आम्हाला फक्त आमच्या बहीण भावांमध्येच वाटणी करून पाहिजे. परंतु ज्यांच्या विरुद्ध आपल्याला वाटणी मागायची नाही किंवा ज्यांच्या विरुद्ध आपल्याला कुठलीही मागणी नसेल तरीसुद्धा जे 7/12वर इतर लोक दिसत आहेत, जे जिवंत आहेत, त्यांना दाव्यामध्ये पार्टी समाविष्ट करून घेणं गरजेचं असतं. कारण भविष्यात नाहीतर अनेक अडचणींना समोर जावं लागू शकतं. जर का बहिणींची सही न घेता किंवा बहिणींची परवानगी न घेता
किंवा त्यांच्याकडून हक्क सोडपत्र करून न घेता भावाने एखादा व्यवहार केला किंवा भावाने परस्पर तिचं नाव सातबारावरून कमी करून प्रॉपर्टी कार्डवर नाव कमी करून स्वतःचं नाव चढवलं तर भविष्यात बहीण किंवा बहिणीचे वारस केव्हाही वाटपाचा दावा दाखल करू शकतात. तसेच जे काही पूर्वी त्याने व्यवहार केले असतील ते सुद्धा रद्द व्हावे अशी मागणी करू शकतात. त्यामुळे मग एकतर समजा असं झालं असेल की पूर्वी भावाने परवानगी घेतली नाही किंवा बहिणींचं हक्क सोडपत्र करून घेतलं नाही किंवा बहिणींची संमती घेतली नाही आणि व्यवहार केले किंवा स्वतःचंच नाव प्रॉपर्टी कार्डवर किंवा सातबारावर चढवलं, असं काही झालं असेल आणि जर का ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल, एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी असेल, तर मग बहिणीने जर का दावा केला तर भावाला हे सिद्ध करावं लागतं की या बहिणीची संमती घेऊनच आम्ही व्यवहार केलेले आहेत आणि जी प्रॉपर्टी आहे ती वडिलोपार्जित नाही असं तरी सिद्ध करावं लागतं. किंवा त्या बहिणीला पूर्वीच वाटणीने तिला हिस्सा अलग करून दिलेला आहे किंवा वाटणीच्या बदल्यात तिने आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत, हे भावाला कोर्टात सिद्ध करावं लागतं. मग भविष्यात अशा अनेक लिटिगेशन्सला समोर जाण्यापेक्षा किंवा भविष्यात अशा काहीतरी अडचणी निर्माण होणार की ज्याच्यामुळे तो खरेदीदार पुन्हा त्या भावाच्या बोकांडीवर बसणार किंवा ते कर्ज काढलं असेल त्या बँकेतली ती पतसंस्थेची माणसं, फायनान्सची माणसं ती भावाच्या बोकांडीवर येऊन बसणार आणि म्हणणार, अरे बाबा तुझं कोर्टात आता दावा सुरू झालेला आहे, आम्हाला पैसे परत दे. हे असा पुढचा भविष्यात होणारा मनस्ताप जर का भावांना टाळायचा असेल तर पूर्वीच व्यवहार करण्यापूर्वीच बहिणींकडनं एकतर संमती घ्या, हक्क सोडपत्र करून घ्या किंवा तिच्याकडून तशी लेखी परवानगी घ्या. किंवा जर का तिला आपण पैसे देत असू, व्यवहाराच्या बदल्यात पैसे देत असू, तर तसं लेखी तिच्याकडून लिहून घ्या आणि शक्यतो हे करत असताना केवळ कोऱ्या कागदावर हे लिहून घेऊ नये. रीतसर कायदेशीर मार्गाने कोर्टामार्फत तरी लिहून घ्यावं किंवा रजिस्टर कार्यालयात जाऊन तरी लिहून घ्यावं किंवा नोटराईज अधिकृत अशा वकिलांमार्फत तिच्याकडून तसं लिहून घ्यावं. परंतु ज्यावेळेस हक्क सोडपत्र करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नेहमीच ते हक्क सोडपत्र नोंदणीकृतच असलेलं जास्त चांगलं.